आज बरोबर 36 वर्षे झाली. 3 डिसेंबर 1989 रोजी भल्या पहाटे माझे वडील नारायणराव इरैया पगडाल हे इहलोक सोडून गेले. त्यांच्या निधनापूर्वी 3 महिने आधी सप्टेंबर 1989 मध्ये आम्ही त्यांची 61 धूमधडाक्यात साजरी केली होती. तसे त्यांचे जाण्याचे वय नव्हते, पण त्यांच्या हृदयाची एक झडप नादुरुस्त झाली. दम्याचा विकारही बळावला आणि त्यातच त्यांचे दुःखदा निधन झाले. माझे वडील प्रगल्भ विचाराचे होते. त्यांना गोरगरीब कष्टकरी लोकांबद्दल कणव होती. सर्वसामान्य लोकांचे छोटे मोठे प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत तत्पर असत. ते कुशल संघटक होते. त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. त्यांचा हरामच्या कमाईला तीव्र विरोध होता. त्यांचा कष्टावर विश्वास होता. कष्ट करून कमावलेला पैसा सुखी आणि समाधानी ठेवतो यावर त्यांचा विश्वास होता. विणकाम व्यवसाय आणि विणकरांचे प्रश्न सोडवणे यांसाठीच ते हयातभर सक्रिय होते. ते सहकारी विणकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते होते. आज संगमनेर शहरात जी पद्मनगर वसाहत उभी आहे ती उभी करण्याचे त्यांचे स्वप्न होते. 1956च्या महापुरांमुळे अनेक पद्मशाली विणकर कुटुंब पूरग्रस्त झाले होते. या पूरग्रस्त बेघर विणकर कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे म्हणून शासनाने पूर्वी कंपोस्ट डेपो असलेली जागा देऊ असे जाहीर केले. त्यानंतर 14-15 वर्षे होऊनही सदर जागा पदरात पडली नाही. अनेक अडचणी निर्माण झाल्या. जे बेघर होते, पूरग्रस्त होते त्यांनाच येथे जागा मिळणार होती. त्यामुळे ज्यांना स्वमालकीची घरे होती व जे पूरग्रस्त नव्हते ते या योजनेपासून अलिप्त होते. त्यामुळे ही योजना पुनर्वास येण्यात अनेक समस्या निर्माण झाल्या. 1969 मध्ये माझे वडील हे नियोजित संगमनेर हातमाग विणकर सहकारी हाऊसिंग सोसायटीचे चीफ प्रमोटर झाले. त्यांच्याच कार्यकाळात संगमनेर हातमाग विणकर सहकारी हाऊसिंग सोसायटीचे रीतसर सरकार दरबारी रजिस्ट्रेशन केले. तेच या सोसायटीचे संस्थापक व प्रथम चेअरमन झाले. सोमनाथ रायलिंगू बोद्दुल हे व्हाईस चेअरमन होते. मच्छिंद्र आडेप, पांडुरंग आडिगोपुल, चंद्रय्या ताल्ला, राजय्या बोप्पा, राजमौगली मुशम, विठ्ठल दासरी, अंबादास सिरसुल्ला, मलय्या आडेप, बलय्या दासरी इत्यादी त्यांचे संचालक मंडळातील सहकारी होते. माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी मिळून सोसायटीतर्फे पूरग्रस्तांना देऊ केलेली कंपोस्ट डेपोची जागा सरकारकडून रीतसर विकत घेतली. या जागेतील खड्डे बुजवले, सपाटीकरण केले. माझे वडील चेअरमन असताना सोसायटीचे बहुसंख्य सभासद पद्मशाली समाजाचे असल्याने या भागाला पद्मनगर असे नाव देण्याचा ठराव मंजूर झाला. त्यांच्याच कार्यकाळात हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांना प्लॉट वाटप केले गेले. त्यांच्या डोळ्यासमोर पद्मनगरमध्ये अनेकांनी घरे बांधून पूर्ण झाली. त्यांचे पद्मनगर उभे करण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवले. माझे वडील संगमनेर शहर काँग्रेस पक्षाचे माजी उपाध्यक्ष होते. पद्मशाली समाज मंडळाचे दीर्घकाळ विश्वस्त होते. रंगार गल्लीतील मार्केंडेय मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या विश्वस्त मंडळात ते सक्रिय होते. नियोजित संगमनेर सहकारी सूतगिरणी, नियोजित संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहत इत्यादी संस्थांचे ते संचालक होते. माझे वडील नारायण इरैया पगडाल हे माझे आदर्श आणि प्रेरणा आहेत. त्यांच्याच मार्गाने वाटचाल करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यांच्या 36व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. हिरालाल पगडालाल.